नमस्कार. नमस्कार. मी शरद दादा उगले, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि माझ्या सोबत आहेत लक्ष न्यूजचे मुख्य संपादक वाखारकर सर. नमस्कार. आणि आमच्या बरोबर एक मोठी हस्ती आहे, पद्मश्री परशुरामजी खुणे सर. नमस्कार मंडळी, नमस्कार. त्यानंतर अजून आमच्या सोबत आहेत बेला विस्टा कॅफेचे संचालक ओझरकर सर. आणि आम्ही आता इथून निघालेलो आहोत. त्यांच्याकडे मस्त आम्ही कॉफी पिलो आणि आता आम्ही निघालेलो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा बघायला देवळालीला. येस, आता आम्ही रस्त्यात आहोत. आता सर ड्रायव्हिंग करताय आणि आम्ही आता मस्त थोडंसं आता पाऊस थांबलेला आहे, तर पद्मश्री परशुराम खुणे साहेबांना वाडा बघायचा होता. आणि खुणे साहेब, कसं वाटतं? आता आपण रस्त्यात चाललो आहोत. सर, हा एरिया जो आहे हा खूप प्रसिद्ध आहे, कारण इथं खूप शूटिंग्स पण झालेले आहे. बाण स्कूल आहे, भगूरचा छावणी एरिया आहे. आणि आता कालच आपलं स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. आणि काय इतिहास, काय थोडक्यात सांगाल? हा जो एरिया आहे हा मिलिटरीचा एरिया आहे तसा. आणि याच्या पुढेच आता 2 किलोमीटरवर देवळाली कॅम्पहून भगूरला जाताना रस्त्यामध्ये आपल्याला रेणुका माता मंदिरचं हे दर्शन होईल. आणि खूपच छान असं हे दैवत आहे इकडे आणि प्राचीन काळी आहे. तर नक्की इकडे येऊन दर्शनाला तुम्ही दर्शन करू शकता आणि देवीचं आशीर्वाद प्राप्त करू शकता. देवीचा मंदिराचं काय थोडक्यात इतिहास सांगाल किंवा कसं? हे प्राचीन काळी मंदिर आहे. रेणुका मातेचं देऊळ आहे. हे बघा, हे देवीचं मंदिर समोर. हे रेणुका माता देवीचं मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर ही ग्राम देवी आहे इकडची. तिच्या समोर एक कुंड आहे. असं मानलं जातं की त्या कुंडामध्ये जर कोणाच्या अंगाला काही डाग आले तर ते त्या इथं, हे बघा हे कुंड, इथं या कुंडात लोक आंघोळीला जातात. बारवा तर इथं जातात, तिथं आंघोळ करतात. आंघोळ करून आल्यानंतर तिथं काही डाग असेल शरीरावर तर ते डाग नष्ट होतात, अशी त्या खऱ्या अर्थाने त्या ह्याची. आता आम्ही आलोय सावरकरांच्या वाड्याजवळ आणि आपण भगूरला आलेलो आहोत. ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी, हे त्यांचं जन्मघर आहे. नाशिकचा दक्षिणेकडील भाग हा तपोवन म्हणून ओळखला जातो. त्या तपोवनातील हे एक गाव भगूरला रेणुका मातेचं सुद्धा मंदिर आहे. तुम्हाला येतं लागलं असेल तर ती तपोवनची देवी म्हणून ओळखली जाते. आणि भगूर या गावाचं नाव पूर्वी भार्गव होतं. हो, तर महर्षी भृगु ऋषी यांचं वास्तव्य असलेली ही जागा, भगूरचा परिसर. त्या भृगु ऋषींमुळे भगूरला भगूर हे नाव मिळालेलं आहे. आणि भृगु ऋषी हे ज्योतिषशास्त्राचे प्रखर ज्ञाते होते. त्यांनी आयुर्वेद, भृगु संहिता, भविष्य पुराण यासारखी अनेक ग्रंथ त्यांनी निर्माण केलेली. आपलं काळाराम मंदिर जे आहे नाशिकचं, ते भृगु वास्तुशास्त्राप्रमाणे नागर शैलीमध्ये बांधलेलं आहे. आता आपण बघूया या घराकडे. तर हे घर जे आहे हे 200 वर्षापूर्वीचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर आहे. म्हणजे त्यांच्या आजोबाच्या काळातलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्वज पेशव्यांकडे सरदार होऊन गेलेले आहेत आणि ते सन 1700च्या आसपास भगूरला स्थायिक झालेले आहेत. आणि त्यांच्या पूर्वजांना पेशव्यांनी एक कामगिरी दिलेली होती, एक मोहीम दिलेली होती, ती त्यांनी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली. आणि मग त्यांना पेशव्यांकडून इनाम म्हणून भगूर पासून 3 किलोमीटर राहुरी म्हणून एक छोटंसं गाव आहे, तर ते जहागिरीमध्ये त्यांना देण्यात आलेलं. काही शेती होती आणि हे सगळं सांभाळण्यासाठी कोकणातून हे कुटुंब इकडे स्थायिक झालं. सावरकरांचं आडनाव जे आहे सावरकर, हे त्यांचं गावावरून पडलेलं नाव आहे. त्यांचं मूळ नाव जे आहे दीक्षित. आणि त्यावेळी 2 कुटुंब इकडे आलेली, एक खरे आणि एक दीक्षित. तर दीक्षितांचं आडनाव गावावरून म्हणजे ते सावरवाडीचे होते, म्हणून त्यांचं सावरवाडीकर तसं अपभ्रंश होऊन पुढे सावरकर झालं. खरे कुटुंबाचं आडनाव जे आहे ते धोपावकर झालेलं आहे. ही 2 कुटुंब त्यावेळी इकडे स्थायिक झाली. घरावर जप्ती आलेली होती. ज्यावेळी नाशिक षडयंत्र केस म्हणून ती प्रसिद्ध होती, ज्यावेळी जॅक्सनचा वध झाला होता, तर त्यावेळी हे घर जप्त झालं होतं सावरकरांचं 1910ला. तर ब्रिटिशांनी या घराचा लिलाव केला. त्यावेळी चव्हाण कुटुंब होतं भगूरचं, त्यांनी हे घर घेतलं. बरीच वर्ष त्यांच्याकडे होतं. 66 साली सावरकरांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर इथे लोक येऊ लागले होते दर्शनासाठी, अभिवादनासाठी. त्यावेळी घराची अवस्था अशी होती. महाराष्ट्र शासनाने हे घर
ताब्यात घेण्याचं ठरवलं. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून हे घर जे आहे हे एक संरक्षित स्मारक झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न चालू झाले. जवळपास 30 वर्षांचा लढा दिला ही जागा मिळवण्यासाठी. त्यानंतर हे घर आपल्याकडे आलेलं आहे. 1992 साली संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालं आणि 1996-97 मध्ये संपूर्ण घराची दुरुस्ती करून हे घर लोकांसाठी खुलं केलेलं आहे. तर ही जन्मस्थानाची खोली जी आहे ही पूर्वी फार मोठी नव्हती. छोटी त्यावेळी खोल्या ज्या होत्या त्या छोट्या असायच्या. या भिंतीपासून इथपर्यंत एक सरळ भिंत होती म्हणजे या लेवलला, आणि हा रूम वेगळा होता, पलीकडचा रूम वेगळा होता, आणि आतमध्ये जाण्यासाठी ही बोळ होती. त्या दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी बोळ होती. या दोन्ही भिंती काढून टाकलेल्या आहेत आणि त्याचा प्रशस्त थोडा हॉल केलेला आहे. तिकडे सुद्धा काही भिंती काढून टाकलेल्या आहेत. आता या ठिकाणी या घरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झालेला आहे 28 मे 1883 साली. हे घर फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ नसून क्रांतीवीर गणेश दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर, त्याचबरोबर डॉक्टर नारायणराव दामोदर सावरकर या तीनही सावरकर बंधूंचाही जन्म झाला. ही देवघराची देवघर म्हणतो आपण त्याला. हो. तर आतमध्ये अष्टभुजा देवीची मूर्ती आता सध्या फोटो ठेवलेला आहे तिथे आतमध्ये. तर ती मूर्ती पंचधातूची 2.25 फुटाची मूर्ती, आणि त्या मूर्तीबद्दल 2 आख्यायिका अशा सांगितल्या की ही मूर्ती जी आहे देवीची ही सावरकरांच्या आजोळवरून मिळालेली आहे असं सांगितलं जातं. आणि दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की ही सावरकरांच्या पूर्वजांना एका मोहिमेदरम्यान दरोडेखोरांकडून ती मूर्ती जप्त केली आणि त्यानंतर त्यांनी ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी नेहमी वापर केली, आणि ती आजही भगूरमध्ये आहे ही मूर्ती. हो. झाल्यानंतर चाफेकरांना फाशी झाली. फाशी झाल्यानंतर सावरकर हे बालवयामध्ये होते आणि त्यांनी चाफेकरांच्या बलिदानातून प्रेरित होऊन त्यांनी इथे ऐतिहासिक ही शपथ घेतली. कृतीची भिंत, दुसऱ्या मजल्यावरती धान्य टाकण्याची जागा आहे. वरती गेल्यानंतर एक चौकोनी खड्डा दिसेल तुम्हाला, त्यातनं धान्य टाकलं जायचं, इथे स्टोर व्हायचं धान्य. आणि हे प्लाउड, हो, हे प्लाउड वरती केलं की यातनं पूर्वी धान्य यायचं बाहेर, परत लावलं की बंद व्हायचं. आमच्याकडे या पद्धतीची धान्य कोठार, एकूण 5 धान्य कोठार संपूर्ण घराला आहे. आणि इकडे गोह्यारी मार्ग सुद्धा दिलेला आहे. हे कपाट वाटतंय आपल्याला, सिंपल काहीतरी वस्तू ठेवण्याची जागा, परंतु हे खोललं की आतमध्ये भुयारी मार्ग दिलेला आहे. ते बंद केलेला आहे तो. प्रॉपर्टी त्यावेळी सील करण्यात आलेल्या होत्या ब्रिटिशांमार्फत. हे संपूर्ण घर 1910 ला ब्रिटिशांनी जप्त केलं आणि या घराची विक्री केली. त्यावेळी हे घर फक्त 300 रुपयाला ब्रिटिशांनी विकून टाकलं. घरातल्या लोकांना बाहेर काढून दिलं. आणि तिकडे पाठीमागे महादेवाचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये घरातल्या स्त्रियांनी काही काळ आश्रय घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे घर जे आहे हे चव्हाण कुटुंबियांनी मागे घेतलं. ते कुटुंब आहे नाही, नाशिकला राहतात ते. त्यांना त्यावेळी महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडून हे सोडवलं. हो. आणि नंतर हे 1992 साली संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं. ही सगळी जुनी छायाचित्र आहे सावरकरांच्या जीवनातली. त्या काळी सावरकरांना भेटायला गेले कोण आले? सावरकरांना भेटायला तसा म्हणजे पुरावा नाही आहे काही गोष्टीचा, म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींचा. कारण की त्यांचं बालपण फक्त इथे गेलेलं आहे. दुसरं असं त्यांना नाही. बालपण नाही. सेनापती बापट हे सेनापती बापट. थँक्यू आहे तुमचं 88
कसे होते सावरकर, काय सांगाल? सावरकर एकदम सिडसिडीत आणि हिरवं मफलर वापरायचे. ते हिरवा मफलर का वापरायचं म्हणे का ते लंडनची म्हणे काय हे आहे का म्हणे प्रॉपर्टी आहे का म्हणे लिहून त्याने. आणि त्यांची हिंदू महाराष्ट्र विश्वास त्यांचं असं पटलेलं नाही. ते काय म्हणायचे माहिती का, तुम्ही त्या तक्षकिरण म्हणून एक पुस्तक इथे असलं तर वाचा तुम्ही, तुमचं पण रक्त सळसेल हिंदू म्हणून. म्हणजे गाय हा उपयुक्त पशु आहे, त्याने शेपटी मारली तर 2-4 देव मेले पाहिजे. कुठला हिंदू ऐकून गेला असतो. त्यामुळे हिंदू असं म्हणजे म्हणणं ना टाळलं. म्हणजे हा एकमेव माणूस असा होता की कोणालाच पटला नाही, कारण अत्यंत विज्ञाननिष्ठ. त्यांचं म्हटलं की गाय हा अत्यंत उपयुक्त पशु आहे आणि त्यावेळेला गोरे उत्पन्न करण्याकरता, बैल उत्पन्न करण्याकरता गायीची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून तिला पूजनीय मानलं गेलं. त्यामुळे ती हत्यापणे करणार नाही. आणि युरोपात तसेच ट्रीटमेंटमध्ये घोड्याला दिली जाते. घोड्याचा मांस युरोपात कोणी खात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही प्रत्यक्ष हो, बघितलं, ही पहिलं खूप भाग्याची गोष्ट आहे. ऐकायला तर मला लेक्चर ऐका मला असं वाटतं आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्या? उभं नाही राहता येते मला होतो काहीतरी तसं म्हणजे. आणि शिवाजी मंदिरात व्याख्यान होतं म्हणून आम्ही, म्हणजे वडील पण हे होते ना आदेशवाले होते, त्यामुळे घेऊन गेले होते आम्हाला सगळ्यांना. तर त्याने सांगितलं की तुम्ही विज्ञानाची काळ धरा आणि आपल्या देशात पुढे आणा. त्याचं मुख्य मी आत्तापर्यंत वाचलेल्या वाङ्मयात त्यांच्या, कारण माझ्याकडे सगळी पुस्तकं आहेत जवळजवळ त्यांची. सावरकरांचे आणि संघाचे संबंध कसे होते, काय सांगा? सांगितलं ना सगळं. तसे 100% ते कोणालाच पटलेले नाही, कारण ते अत्यंत प्रखर विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी सांगितलं ना की लेखण्या मुळात बंदुका घ्या, त्याच्यावरती किती टीका झाली. पण जेव्हा ते नाविक बंड झालं, तुम्हाला माहिती आहे का, मुंबईला 1870 आपल्या 1947ला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी नाविक बंड झालं मोठं. आणि नेव्हीच्या लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्या ऑर्डर्स ऐकणार नाही, तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट हातरून गेलं. आणि मग त्यातल्या कित्येक लोकांचे नोकऱ्या गेल्या, कित्येक लोकांना शिवाजीच्या पण नेहमी नोकऱ्या मिळाल्या नाही, त्यांचं पेन्शन जप्त झालं. चिकार पुष्कळ लोकांचं नुकसान झालं त्या म्हणतात. नाविक बंड झालं मग ते, आता त्याला प्रसिद्धी कुठेच मिळत नाही. आता आम्ही वाचलेले किंवा बघितलेले म्हणून आम्हाला माहिती. मी वडिलांचा तसा संबंध होता म्हणजे संघाशी, त्यामुळे तुम्ही सर खूप कळलं. मी कल्याण. आता आम्ही सगळं काही जाणून घेतल्यानंतर आता आपण हे जी व्हेंटिलेशन साठी असतं ना, तेव्हाच्या काळातले आता ते बुजवण्यात आले. पण इथं केवढा मोठा वाडा आहे आपण बघू शकता. आणि हे धान्य साठार, इथून धान्य टाकायचे आणि मग खालून ते निघायचे. इथं धान्य कोठार केवढं आहे, आणि ते खाली आपण पाहिलं तिथून ते धान्य निघायचं. आणि खूप असा मोठा वाडा आहे बघा. म्हणजे असे 5 एकर. काळा पाण्याची शिक्षकाची छायाचित्र आहे तिथं. एवढा सुंदर असं वाडा आहे बघा. अजून वरती आहे, आपण वर जाऊया चला. या मोठा असा वाडा आहे आणि सगळं काही इथं. हे सगळे जे आहेत हे सर्व धान्याचे कोठार आहे. अच्छा. तर तेव्हा पूर्वी खूप प्रमाणात धान्य साठा करून ठेवला जायचा, कारण दुष्काळ वगैरे पडायचा आणि त्यामुळं प्रत्येक भिंतीला आणि आणीबाणीचा काळ असायचा. आणीबाणीचा काळ किंवा काय सगळ्या गोष्टी. आणि हे बघा, समजा आता हे एक प्रातिनिधिक घेऊ, इथून धान्य टाकले की हे भरून झालं की काढायचे कसे, तर हे बघा, हे जे आहे हे वरती केलं, जेवढे धान्य पाहिजे तेवढे काढून घ्यायचे आणि नंतर परत हे बंद केलं की धान्य पॅक व्हायचे. आणि हे सगळं अशी रचना केलेली की याच्यामुळे धान्यांना कीड लागायची नाही आणि धान्य व्यवस्थित त्याच्यामध्ये राहायचे. तर काय म्हणजे किती दूरदृष्टी होती त्या काळामध्ये एखादी वास्तू बांधताना, हे आपल्याला दिसतं. आणि अशा ह्या वाड्यामध्ये सावरकरांचा जन्म झालेला आहे. आता आम्ही दुसऱ्या फ्लोअरवर आहे. आता आम्ही हा पहिला त्याच्यावर आहे, हा दुसरा. हा, आता आपण दुसऱ्यावर जातोय. वा, वरती म्हणजे
शेवट होतं इथं आणि वरती थोडं दबकं आहे, पण तरी वरच्या पण जागेचा एकदम पुरेपूर उपयोग केलेला आहे. व्हेंटिलेशनसाठी पण तिकडं अशा खिडक्या वगैरे ठेवलेल्या वरती. आणि इथून परत एका याच्यातनं दुसऱ्या पार्टमध्ये जायला वरतून पण परत एक छोटीशी असं जावं लागेल ठेवलेली आहे की ज्याच्यात तुम्ही जाऊ शकता सर. हो. नका असं. हा, इकडे जरा प्रशस्त हे आहे सगळं. वा. आणि हा याच्यात कुठली मला जास्त छेडछाड केलेली वाटत नाही. रिनोव्हेशन मध्ये बऱ्यापैकी विटा माती तेच आहे. हा वाड्यातला फोटो इथला. हा, आणि हा सावरकरांचा एक फोटो तिथं लावलेला आहे. आणि मला वाटतं हा फोटो जो लावलेला आहे ना, हा प्रातिनिधिक म्हणजे ब्लॅक कलरचा आहे. ते खिडकीत बसलेले विचार म्हणतं. आणि मला वाटतं या फोटोकडे बघून मला एक कौशल्य म्हणावंसं वाटतं. सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि ते भोगत होते, तेव्हा त्यांना आपल्या मातृभूमीचं दर्शन घ्यावंसं वाटत होतं आणि असह्य वेदना होतात. आणि तेव्हा त्यांच्या लेखणीतून एक काव्य उतरलं आणि ते होतं, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि कदाचित तो त्याच अवस्थेतला फोटो असेल असं मला वाटतं. आणि खूप छान इथून आपल्याला खाली जायला जागा आहे. हा, इकडं बघा किती हे दिलेलं आहे. आणि खाली एक ठिकाण आपण हे पण बघितलं की भुयार पण दिलेलं आहे. इथून आता आपण आलो परत खाली. अच्छा, म्हणजे आपण चढलो तिकडच्या विंग मधनं उतरतो इकडच्या विंग मध्ये. असे वाड्याचे हे 2 पार्ट आहेत असे बघितले तर. हा, म्हणजे तिकडनं आणि इकडनं असं. आता आपल्याला उतरायचा रस्ता शोधायचा आहे. हा, इथून पण इकडनं आहे उतरण्याचा रस्ता आता. म्हणजे असा संपूर्ण हा वाडा. संपूर्ण हा वाडा आहे. तर आता आपण खाली जाऊ, दर्शन घेऊ. चला. एक मिनिट. तर अशा प्रकारे पूर्ण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेलं हे भगूर गाव आणि ह्या भगूर गावामधील हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सावरकर वाडा. आणि याचा अनेक इतिहास आहे. तो कसा आला सावरकरांकडे आणि तिथून तो कसा गेला, याला खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास एकदा पुढच्या भागामध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. धन्यवाद.